रत्न प्राध्यापक गौतम गायकवाड सर आहेत, खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. यांच्याकडं आज त्यांच्या लायब्ररीमध्ये आलो आहोत. त्यांच्याकडं असंख्य पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्याकडं या पुस्तकाचा खजाना आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. या संदर्भात येत्या परवा दिवशी 27 तारखेला त्यांनी माय या ह्याच्याखाली एक कविता लिहिली आहे, पुस्तक आहे त्यांचं, प्रकाशित होणार आहे. त्यांनी आईच्या याच्यावर जीवनचरित्रावर पुस्तक लिहिलंय. तर त्या संदर्भात आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत. या मुलाखतीमध्ये त्यांचा गौतम गायकवाड सरांचा म्हणजे सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा हा प्रवास कसा राहिला या संदर्भात आपण त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुमचा या प्रवासाची सुरुवात कशी झाली, म्हणजे नेमका तुमचा परिचय सांगा अगोदर. तुमचं गाव कोणतं? मी प्राध्यापक गौतम गायकवाड. मूळ माझं गाव आहे आष्टा कासार, आताचा तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. माझ्या आईचे नाव आहे सागराबाई, माझ्या वडिलांचे नाव किरबा गायकवाड आणि माझे मोठे बंधू अशोक गायकवाड आणि माझी पत्नी वर्षा आणि 2 मुलं आदित्य आणि कांचन, एक मुलगी. आणि आदित्य आणि कांचन हे माझे 2 मुलं आहेत. माझ्या गावी तसं लहानपणापासून वडील म्हणायचे की तू शिक्षण शिकलं पाहिजे आणि आमची आई म्हणायची बाबा तुम्ही जर शिक्षण शिकलात तर तुम्हाला सावलीखाली बसता येतं, काही करा पण तुम्ही शाळेला जा. हा एक मंत्र मायबापाने आम्हाला दिला. परंतु त्या कालखंडामध्ये शिक्षण होईल का नाही याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती. कारण अंगाला धड कपडा आणि पोटाला भाकरीही मिळत नव्हत्या अशी परिस्थिती होती. पण अशाही परिस्थितीमध्ये आई वडील शाळेला जा असं म्हणत असत आणि मग कधी काम नाही तेव्हा शाळा आम्ही जात असो आणि काम लागले की कामाला जात होतो. अशी अर्धी शाळा आणि अर्ध काम असं आमचं शिक्षण होत आलं. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? शिक्षण माझं MA MPhil मी अपियर नेट पास आहे आणि माझं शिक्षण तसं BA झालं, गावी हायस्कूलचं शिक्षण झालं आणि BA झालं माझं बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आणि तेथून नंतर माझ्या अहंकारी गुरुजीनं काही करा पण तुम्ही विद्यापीठामध्ये गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर त्यांचं मी ऐकलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी मराठी विभागामध्ये माझं PG MA झालं, MPhil झालं. नेट परीक्षा मी तिथेच पास झालो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्राध्यापक म्हणून लागलात? डायरेक्ट मी प्राध्यापक म्हणून माझी पहिली मुलाखत ही भगत सिंग गुरु महाविद्यालय पुणे या ठिकाणी झालेली होती. माझी निवडही झालेली होती, परंतु मराठवाड्याचं म्हणून डावलं का काय कळत नाही, पण आवड दिली नाही आणि माझी दुसरी मुलाखत खोलेश्वर महाविद्यालयामध्ये इथं डायरेक्ट झाली आणि त्यावेळेला 22 मुलं जवळपास होते. त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं आणि मी इथं जॉईन झालो. एकूण त्यांचा हा तुमचा खोलेश्वर महाविद्यालयामधला किती वर्षाचा हा प्रवास आहे? 1 जानेवारीला माझी मुलाखत झाली, त्या दिवशी मुकुंदराज यांची जयंती होती आणि मुलाखत झाल्याच्या नंतर मग ते मला प्राचार्य धाड सर असं म्हणाले की तुम्ही जॉईन होणार का? नोकरीचीच गरज होती. मी लगेच हो म्हणालो आणि मी लगेच 2 तारखेला जॉईन झालो. म्हणजे 2 जानेवारी 1992ला खोलेश्वर महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो. आज मला जवळपास 34.5 वर्ष त्या महाविद्यालयामध्ये झालेले आहेत आणि मी MA ला सुद्धा जवळपास 32 वर्ष मी PG ला शिकवलेलं आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही निवृत्तीला आलेला आहात? निवृत्तीला माझा 1 वर्ष आता बरोबर निवृत्तीला राहिलेला आहे. 28 फेब्रुवारी 2027 ला माझी निवृत्ती होणार आहे. तुमचं सर्वात दुसरं मला महत्वाचं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही या खोलेश्वरमध्ये सर्व्हिस करताना अनेक पुस्तकं लिहिली, त्यामध्ये नेमके तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांची नावं काय आहेत? माझ्या पुस्तकाचा जन्मच मुळात असा झाला की मी नोकरी लागल्याच्या नंतर घरी बऱ्याचशा उलटापालटी झाल्या आणि उलटापालट झाल्याच्या नंतर महाविद्यालयामध्येही उलटापालट झाली, बाहेरही उलटापालट झाली आणि माझी मनस्थिती बेचैन झाल्याच्या नंतर मी माझ्या लेखनाला सुरुवात केली. माझ्या लेखनामध्ये झुंजार नेतेचे प्राध्यापक एकनाथ आबूज ते नाहीत, पण त्यांचा फार मोठा वाटा माझ्या लेखनामध्ये आहे आणि मग तिथून माझ्या लेखनाला सुरुवात झाली पहिल्यांदा. आणि पहिलं पुस्तक माझं मग माय आणि लेकरू हे पुस्तक माझं पहिल्यांदा प्रकाशित झालं आणि माय लेकरूच्या नंतर घरट हेही पुस्तक माझं प्रकाशित झालं आणि त्या प्रकाशनाला प्रल्हाद लुलेकर आलेले होते आणि प्रल्हाद लुलेकर यांनी माझ्या 3 या पुस्तकाचं त्या काळामध्ये प्रकाशन केलं. त्याच्यानंतर मराठी कवितेत नायक नायिका
हुंदके सावले यांचे सूर्यवंशी कवितांचा आस्वाद, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा आस्वाद, वामनदादा कर्डक यांच्या गीतातील स्त्री व्यक्तिरेखा, महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जन्माला येथील गांधी, बी मुदूत व्ही.जी. अरग, आंबेडकर भारत, आंबेडकर चळवळीच्या कविता, हरवलेली माय एक अक्षर शिल्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य, त्याचबरोबर जन्मभूमी तुझं नमो, आणि आता अलीकडे माय काव्यसंग्रह, आणि त्याचबरोबर निखाऱ्यातील अग्निफुले, आणि मराठी कवितेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याचबरोबर प्रज्ञा सूर्याचे सूर्यपुत्र नावाचं ही व्यक्तिचित्रणावर माझं एक तेही पुस्तक आहे. जवळपास मी 28 पुस्तकं आजपर्यंत लिहिलेली आहेत आणि 10 पुस्तकाचे संपादन मी केलेले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमावर मला विद्यापीठाने निमंत्रित केलेलं होतं आणि 7 पुस्तकाचे मी संपादन केले, आणि 7 पुस्तकाचे संपादन चांगलं उत्तम केले म्हणून मला डॉक्टर नागनाथ कोतापल्ले माझे कुलगुरू होते, त्यांनी मला पत्र देऊन माझं अभिनंदन केले आणि चांगला सिलेबस झाला असा निर्वाळा माझे गुरु डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि उत्तम कांबळे यांनी उत्तम सिलेबस या कालखंडामध्ये निर्माण केलेलं, म्हणून माझं त्यांनी त्या काळामध्ये अभिनंदनही केलेलं होतं. मला दुसरा प्रश्न, आता तुमचा परवा दिवशी जो पुस्तकांचा हे होणार आहे, विमोचन होणार आहे, म्हणजे आईच्या माय, म्हणजे ही ग्रामीण भाषा झाली, आईच्या याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाची लिहित असताना एक किस्सा मला ऐकवत आहे, तर त्या किस्सा तुम्ही हे पुस्तकांची लिहित असताना एका रात्रीमध्ये किती त्या संदर्भात लिहि केलं झालं? असे माझं आईवर खूप प्रचंड प्रेम आहे. औरंगाबादला शिकायला गेल्याच्या नंतर मी 6 महिने रडतच होतो, कारण मला आईची आठवण येत होती. आईला सोडून राहणं मला कधी जमलं नाही, आणि आजपर्यंत सुद्धा आईविषयी मी फार असा हळवा होतो. म्हणून पहिलं मी माय आणि लेकरू लिहिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं, मग आई गेली. आई गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात असं आलं की बाबा 3-4 वर्ष आपण आमच्या आईच्या जीवनाच्या अनुषंगाने ज्या स्त्रियांचं काही दुःख असेल त्यांच्यावरच आपण पुस्तकं प्रकाशित करावं, म्हणून मी माय लेकरूच्या नंतर मराठी कवितेतील मायबाप हे पुस्तक प्रकाशित केलं, आणि आता निखाऱ्यातील अग्निफुले आणि माय या 2 पुस्तकाचे प्रकाशन 27 तारखेला ते होणार आहेत. मायवर प्रेम असल्या कारणामुळं प्रामुख्यानं माय या काव्यसंग्रहाचं प्रकाशन विमोचन त्या दिवशी होणार आहे. नाही, ते पुस्तक लिहित असतानाचा तो प्रसंग तो महत्वाचा आहे. मी पुस्तक लिहित असताना काय झालं, एके दिवशी मी आईची मला आठवणी आल्या. त्याच्या अगोदर मी माय लेकरू या पुस्तकाला आईवर कविता लिहिलेला होती एक, की तू जन्म दिलास परंतु त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, आणि सर्व जगातील गुन्हे माफ करणारा आईचं मायालय आहे, तिथंच गुन्हे माफ केले जातात. अशा काही ओळी मला प्रारंभी सुचल्या, आणि सुचल्याच्या नंतर एके दिवशी मी लिहित बसलो, आणि जवळपास मी एक 25-30 कविता लिहिल्या. आणि मग मिसेस म्हणाल्या, तुम्ही अजून बसलेले आहात का काय? 12 जवळपास कितीची वेळ होती? रात्रीची 12:30-1 वाजले असतील. आणि मग परत मी थोड्या वेळाने झोपून गेलो, आणि परत दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं, आणि मी पुन्हा कविता लिहित अजून बसलो. बसल्याच्या नंतर मग दुसऱ्या फेरीमध्ये मी जवळपास 40 कविता पुन्हा लिहिल्या, आणि त्या 40 कविता लिहिताना जवळपास 2-2:30 वाजले असतील. तेव्हा ही मध्येच मिसेस आमच्या उठल्या आणि सहज बघायला लागल्या, कुठवर बसताय, काय बसताय? मी काहीच बोललो नाही, मी लिहितच राहिलो. आणि नंतर 40 कविता मी पुन्हा लिहिल्या, आणि 40 कविता लिहिल्या. एका दिवशी 30 कविता लिहिल्या, 70 कविता जवळपास झाल्या. म्हणजे या पुस्तकामध्ये 70 कविता आहेत एकूण आईच्यावर. तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा 1-2-3 दिवस गेले. परत मग मी आणि लिहित बसलो, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा 40-45 कविता लिहिल्या. अशा एकूण 125 कविता मला एका झपाट्यानं त्या मी लिहून काढल्या. त्या पुस्तकातल्या महत्वाच्या ज्या आईवरच्या ज्या हे आहेत कविता आहेत त्यांचे 2-2 कडवे. त्या कवितेमध्ये असं मी लिहिलेलं आहे की करीतेसे माप घेतसे जन्म देवतीच्या पोटी, अशी थोर माया लाभली आमा म्हणून या जप करीतेसे रोज. बसून या म्हणजे आईचा जप मी सातत्यानं करत असतो, आज मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सूर्य निघाल्यापासून ते मावळेपर्यंत अख्खी जिंदगी गेली गोठ्यात, रानात राबून घराचा पांग काही पिटला नाही अजूनही. झोपडी ते महाडी पाहिले डोळ्यांनी, समाधान तिचे झाले नाही. काय समाधान झालेलं नाही? कारण त्याचं असं आहे
की गावाकडे जी झोपडी होती ती आईची पडली आणि तिथं आम्ही पत्रे टाकून दुसरं घर बांधलं. तिला त्याचं थोडंसं अधिक दुःख झालं, परंतु समाधान तिला जरी झालेलं असलं तरी खऱ्या अर्थानं समाधान झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आई आमची लेकरं, वडील, घर, रान याच्या पलीकडचं तिला विश्व नव्हतं. मी असं लिहिलं, बापाचे आई असं म्हणायची की बाबा आपण फार गरीब आहोत आणि गरीब असल्या कारणामुळं लोक कसे वागू, पण आपल्याला तसं वागायचं नाही. तिनं मला असं एका कवितेत बोलत असताना मी असं लिहिलं, पोरा बापाचे पाप लेकरावर काढू नको, तो आपला धर्म नाही. ही शिकवण आईने मला दिली आणि माय कोणत्याही काळात शतकानुशतके माय पाय रोवून उभे राहण्याचे बळ तुला कुठून मिळाले तेवढे मला तू सांगशील का. म्हणजे कोणत्याही कुठल्याही संकटामध्ये ती कशी तरली, कशी उभं राहिली याचं एक कोडं मला शेवटपर्यंत उलगलेलं नाही. आणि म्हणून मी असं म्हणतोय की आता आईचं चित्र रेखाटताना मी असं म्हटलंय, आज माझ्या अभिव्यक्तीला ना लाज ना अंत आहे, गोखले किती शब्द मी आईविषयी काही पूर्ण होत नाही. मी कितीही आईविषयी जरी लेखन केलेलं असलं तरी हा विषय काही शेवटपर्यंत पूर्ण होत नाही, कारण याच्यामध्ये विश्व या शब्दामध्ये सामावलेलं आहे. आई का मोठी आहे तर मुळात स्त्रीच मोठी आहे. त्या हृदयामध्ये जगातले सगळेच गुन्हे माफ करणारं केंद्र तिथं आहे. ती सर्जक आहे. विध्वंसकी वृत्ती तिच्यामध्ये मला कधी दिसून आलेली नाही. दुसरी गोष्ट मला अशी जाणवलेली आहे, मी जवळपास MA MPhil नेट झालो. मी जवळपास 28 पुस्तकं लिहिले, 10 पुस्तकाचे संपादन केले. पुस्तकाचा ढीग माझ्या घरामध्ये हा दिसतो आहे. परंतु इतकं होऊन अभ्यास करून सुद्धाही मी कुठे अडचणीत आलो, मला काही सुचेना, मला काही कळेना, मला काही मार्ग मिळत नाही, त्या वेळेला मी माझ्या आईला शेअर करत असे की आई याच्यातून मला मार्ग कसा काढता येईल. त्या वेळेला ती सहज बोलून जात असे, मला असं वाटतंय असं बघतो. आणि मग मी तिचं जेव्हा ऐकलं त्या वेळेला मला यश येत गेलेलं आहे. आणि मला असं जाणवलं की अनुभवातून माणसाला आलेलं शहाणपण हे 1000 पुस्तकाला मागे सारतं. वाचनातून आलेले हे ज्ञानपण त्या शहाणपणावर आधारलेलं आहे आणि आपण काही आईपेक्षा शहाणे नाही, हे मला जाणवलेली गोष्ट मला ते पटलेलं आहे. आणि म्हणून आईविषयी माझ्या मनामध्ये अधिक आत्मीयता पुन्हा वाढत गेली. ती मिटलेला एक ग्रंथ आहे. आता आईच्या नंतर मी त्याच पद्धतीनं जी भूमिका घेणारी तुमची सहचारिणी आहे, पत्नी आहेत, तर त्यांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे की त्यांनी तुमच्या या पूर्ण 30-40 वर्षाच्या कार्यकालामध्ये तुम्हाला कशा पद्धतीची तुमच्या पत्नीची तुम्हाला साथ मिळाली? आई आणि माझी पत्नी ही दोघी हे खरं तर कधीही संघर्ष या दोघीमध्ये झालेला नाही. आणि आईवर तर माझं प्रेम आहेच आहे. परंतु लिहित असताना, मी पुस्तकं घेत असताना, लेखन करत असताना तिनं कधीही याचं वाईट वाटलेलं नाही. मुळात तर माझं लग्न झाल्याच्या नंतर मी जेव्हा अंबेजोगाईला निघालो त्यावेळेला रविवार होता आणि योगायोगानं दैनिक संचारमध्ये एक आर्टिकल आलं होतं, तुला सोबतीला घेऊन. आणि आम्ही असं निघालो इकडे अंबेजोगाईला, तर माझी मिहुणी सोबत होती आणि ती मिहुणी असं म्हणायला लागली की बाई तुझा नवरा लेखक, हे लय लोक पागल असतात, असं ती म्हणायला लागली आणि त्या हसत आल्या. आणि मग तिला मी लेखक आहे याचा तर अभिमान आहेच आहे, पण मी लेखन करत असताना, लिहित असताना ती मला चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का मला आणून देत असत. मी चहा पित असेल, मी जागेवर बसत असत. तिला त्याचा फार मोठा अभिमान आहे पुस्तकं लिहिण्याचा, वाचन करण्याचा. आणि मी कितीही पुस्तकं घेतले, आतापर्यंत मला कुठेही अजिबात विरोध केलेला नाही, कारण बाबासाहेबांची प्रतिमा त्यांच्या समोर असल्या कारणामुळं. आणि पुस्तकात घेतात ना, वाईट तर काही होत नाही याचा तिला नेहमी माझ्याबद्दलचा अभिमान वाटत आलेला आहे. आणि मला आतापर्यंत कुठेही माझ्या जीवनाच्या वाटचालीमध्ये कधीही क्रॉस केलेलं नाही. माझ्या आईच्या नंतरचा फार मोठा आधार माझी पत्नी आणि माझी मुलगी आहे. त्याचं कारण असं आहे की जर आईचा आधार असेल, पाठीमागे आई आधार आणि शिक्षक हाताला धरून दिशा जर दाखवत असेल तर भेण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावर आई तर महत्वाची होतीच होती आणि मुलगी झाली आणि मुलगाही झाला. त्याच्यानंतर मला काही गोष्टी अशा कळाल्या की मुलगी ही जगणं शिकवते आहे आणि मुलगा जगाला भाग पडतो. या 2 गोष्टी मला कळाल्या. आणि आयुष्याचे शेवटी पत्नी आणि पती हे दोघंच शेवटी कामाला येतात, हेही सत्य मला शेवटी कळालेलं आहे. शेवटी जे म्हटलं जातं
की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं त्याच्या निश्चित पत्नीचा निश्चित सिंहाचा वाटा असतो आणि एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागं त्यांचा जो पती असेल तर त्यांचा त्याग असतो. हेच तुमच्या दोघांच्या याच्यामधून स्पष्ट होत आहे. माझा प्रश्न असा होता वहिनी, हा, की गौतम गायकवाड सरचा एकूण प्रवास जर पाहिला हा. तर त्यांचे पुस्तकं असतील ते सतत पुस्तकामध्ये त्यांचं डोकं असतं. मग अशा वेळेला तुमची जी साथ आहे ती हम्म. महत्वाची आहे. ते एकूण त्यांच्या एकूणच्या प्रवासामध्ये हम्म. तुमचं काय मत आहे की त्यांच्या स्वभावाबद्दल काय तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं म्हणजे ते सारखे पुस्तकामध्ये डोकं घालून बसलेले असतात, सारखं काही ना काहीतरी लिहितच असतात. पण मी सारखं म्हणत असते यांना की तुम्ही सारखं सारखं का लिहिता, का असं हे वाचत बसता. तुला माहितीच आहे म्हणतात बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं. जसं आपण बाबासाहेबांचे विचार लोकांसमोर मांडतो तसं आपण पण मांडलं पाहिजे, लोकांनी आपलं ऐकलं पाहिजे. आणि समाजातलं काम करत असताना माणसांना जसं पुस्तकं वाचण्याची आवड, तसं यांना खूप आवड आहे त्याची. ते सारखं पुस्तकामध्ये बसलेलेच असतात, वाचत करत सारखं असतातच. मी सारखं त्यांचं वाचत असताना त्यांना डिस्टर्ब करत नाही कधी. फक्त त्यांना चहा हवंय का हे तर त्यांनी म्हणल्यासारखं त्यांना सगळं वेळेवर आणून देत असते. कारण एकूण जेवणाची प्रत्येक स्त्रीला काय वाटतंय किंवा आपला पती प्राध्यापक असेल, आपण या पद्धतीचं म्हणजे सरांचं असं आहे की त्यांचं सतत सर्वात जास्त खर्च हा पुस्तकावरचा आणि पुस्तक पुस्तकावरच छापण्यावरचा आणि असतो. त्याच्यावरचा आहे. हम्म. म्हणजे हे करत असताना कधी तुम्हाला असं वाटलं का की आपल्याला ज्या पद्धतीने कुटुंबाला त्याने ती वेळ द्यायला पाहिजे किंवा त्याने त्या पद्धतीने केलं पाहिजे, असं कधी अशी दोघांची कधी कुरबुर झाली का या विषयावर? बरोबर तर होतच असते, पण कसं असते ना, थोडंसं लक्ष देतात ते घराकडे. कारण जास्त वेळ तर त्यांचा याच्यातच असतो पुस्तकामध्ये हा. म्हणजे असं नाही की पुस्तक वाचत बसले त्यांनी सगळं बाहेर आता समाज कार्य हे करतातच ते भरपूर, पण ते घराकडे दुर्लक्ष केले असं नाही त्यांचं. घराकडे लक्ष गौतम असतं गायकवाड त्यांचं. सरांमधला एक चांगला गुण हा. आणि एक त्यांच्यामधली खोड, या 2 गोष्टी सांगा फक्त. एक चांगला गुण सांगा की गौतम गायकवाड सरांमध्ये हा गुण आहे, त्यामुळे मला त्यांचा पती म्हणून अभिमान आहे. ते कसं आता ते सारखं वाचत करत बसत असल्यामुळे असं हा माणूस घरातच बसतो ना, बाहेर कुठं जात नाही, काही आगाऊ काम करत नाही. हेच आवडतं आपल्याला, बाकी काय नाही. एक त्यांच्यामधली खोड हम्म. गायकवाड सरांमधली की हे जे ना? तुम्हाला आवडत नाही व त्याने असं नाही करायला पाहिजे. हा ते ना, ते आमचं ऐकत नाहीत. ते आपलंच खरं करतात. कारण प्रत्येक पुरुषाचं असंच असते की बायकाचं जास्त करून ऐकायचं नाही. ते बोलत राहतात, आपण जेवढं ऐकायचं तेवढं ऐकायचं, बाकी काय नसते ना एवढं. परंतु लोक असं म्हणतात हम्म. की बाहेर कितीही राष्ट्रपती असो, कितीही अधिकारी असो, हं. घरी आल्यानंतर तो लीन होतो. गायकवाड सर बाहेर एवढे कडक आहेत, हम्म. मग घरी आल्यानंतर गायकवाड सरांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव शांतच आहे. खोटं बोलतात कधी वहिनी कधी तुम्ही. कधी कधी रागानं बोलतातच ते. अच्छा. आहे थोडं हम्म. माझं स्वभाव आहे रागीट आहे. कडक आहे, रागीट आहे, पण आम्ही गप्प बसतो ना, काहीच बोलत नाही. कारण बोलायला जावं तर पुन्हा शब्दानं शब्द वाढतात, पुन्हा भांडणं होतील, त्याच्यानं आम्ही शांत राहतो. कारण तुमचं नशीब असं चांगलं आहे हम्म. की एक एवढे पुस्तक लिहिणारा, हम्म. एवढं सतत म्हणजे या साहित्यावर काम करणारा पती तुम्हाला मिळालाय, त्याबद्दल मराठवाडा दर्पणच्या वतीने तुमचं अभिनंदन. Okay. मी ते अर्पण केलेलं आहे. एक सामाजिक ऋणाचा भाग म्हणून मी या सर्व स्त्रियांना अर्पण केलेलं आहे. आणि हे माझ्या आईच्या मैत्रिणी विविध जाती धर्माच्या आहेत. आता उद्याच्या प्रकाशनामध्ये एक आमची मुस्लिम समाजाची राजम्मा, जी राजम्मा खरं तर अंबाबाईला दसऱ्यामध्ये घट बसवते. सगळ्या धर्माचा तिला अभिमान वाटतो. त्या राजम्माला मी ते पुस्तक अर्पण केलेलं आहे आणि त्या दिवशी आईच्या जागे म्हणून माझ्या बहिणीचा आणि त्यांचा मी त्या ठिकाणी सन्मान करायचं सुद्धा ठरवलेलं आहे. हा सामाजिक ऋणाच्या उतरायचा एक भाग असतो. ज्या ज्या माणसांचे आपल्यावर ऋण झालेले आहेत, न कळतपणे या मार्गानं त्या ऋणातून मुक्तीचा एक मार्ग म्हणून त्या बहुसंख्य पुस्तकं मी त्यांना अर्पण केलेली आहेत. ही एक वेगळी बाजू आहे असं मला वाटतंय.